विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळा अभ्यास झालाय तुमचा, मग हे व्हिडिओ बघा. ओके. रोटेशनल डायनॅमिक्स झालाय तुमचा टॉपिक. मग हे क्वेश्चन केलेत का मला सांगा तुम्ही. क्वेश्चन देणार आहे मी नेक्स्ट स्लाइड मध्ये. पण त्यातही मी तुम्हाला सांगतो या टॉपिकचं वैशिष्ट्य काय. 7 मार्काचा टॉपिक आहे. ओके. छोटे छोटे प्रश्न आहेत. न्यूमेरिकल्स खूप छान आहेत, अवघड आहेत थोडीफार. डेरिव्हेशन्स पण खूप आहेत, पण हा टॉपिक आपण युनिट टेस्टला केला असणार आहे, सेमिस्टरला, प्रिलिम एक्झामला, क्लासेसमध्ये, टेस्टमध्ये. म्हणजे वर्षभरात एवढ्या वेळा याची प्रॅक्टिस झाले. मग आता फायनल हात मारूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे माहितीये का, लक्षात घ्या. टॉपिक हा पहिला आहे, मला मान्य आहे. तुम्ही केलाय मला ते पण माहिती आहे. फक्त आपण रिवाइज करतोय. ओके. ज्यांनी केला नसेल ते ह्यातले प्रश्न करणार आहेत. मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, की टॉपिक पहिल्यापासून शेवटच्या टॉपिक पर्यंत 16च्या 16 टॉपिकचे आयएमपी क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आजच्या आज. 2-3 दिवसात आपली 27 तारखेला परीक्षा या वर्षी. ओके. बघा, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. इथं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मी बाजूला लिहितोय 4 मार्क आणि मी 2 वेळा स्टार करतोय. 2 वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके. एकदा तिसऱ्यांदा पण रिपीटेड आहे. म्हणजे एखाद्या वेळेस त्यांनी न्यूमेरिकल पण विचारलं असेल. पण यात विचारतायत काय? तुम्हाला विचारतील की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये व्हेरियस पॉइंटला व्हेलॉसिटी फाइंड आउट करा. मग टॉपला असते आरजी, मिडवेला असते √3 आरजी, बॉटमला असते किती 5 आरजी मॅक्सिमम. पुन्हा विचारतील की कुठल्याही पॉइंटला जर टोटल एनर्जी काढली तर ती 5/2 mgr असते. काढून बघा. बॉटमला फक्त कायनेटिक एनर्जी असते. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. व्हेलॉसिटी 5 आरजी आहे ना. मग आलं का 5/2. मिडवेला कायनेटिक एनर्जी पण असणार आहे आणि पोटेन्शियल पण असणार आहे. मग कायनेटिक काय? हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एम जी आर. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 2 आलं का 5/2. मग येणारच आहे 5/2. म्हणजे तुम्हाला ते विचारतील की एनर्जी ऍट एनी पॉइंट गेट्स कन्झर्व्ड. पण असा सुद्धा प्रश्न आहे. लोएस्ट पॉइंट मध्ये मॅक्सिमम टेन्शन असणार, हायेस्ट पॉइंट 0 असतं. मग टेन्शन ऍट लोएस्ट मायनस टेन्शन ऍट हायेस्ट पॉइंट 6 mg असते, प्रूव्ह करा. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कोणताही प्रश्न येऊ शकतो, न्यूमेरिकल येऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे रोलिंग मोशन. हा मला इम्पॉर्टंट वाटतो बरं का. का? कारण हा डिलीटेड पार्ट मध्ये होता, त्यामुळे पीवायक्यू मध्ये दिसणार नाहीये, पण इम्पॉर्टंट आहे. तर रोलिंग मध्ये तुम्हाला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला विचारतील, जी साइन थिटा अपॉन काय नीड बघा. व्हेलॉसिटी विचारतील √2gh अपॉन कोण आहे बघा. रूट लिहिलं नाही बरं का, मी व्ही स्क्वेअर लिहिलंय. अपॉन काय बघितलं का? 1 + k² अपॉन r स्क्वेअर, 1 + k² अपॉन r स्क्वेअर. त्याच टर्म आहे. बिलकुल अवघड नाहीये. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे रोल करत ऑब्जेक्ट चाललाय. वरती त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे, खाली त्याच्याकडे टोटल एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए दॅट इक्वल्स टू टोटल कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. आता हे टोटल काय? लिनियर आणि रोटेशनल. हे सोपं आहे. दुसरा प्रश्न कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. 2 वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे. प्रूफ पण आहे. प्रूफच आहे, लक्षात घ्या. एकदा स्टेटमेंट विचारलंय व्हीएसए मध्ये आणि एकदा प्रूफ विचारलंय. ओके. त्याच्यानंतर हे 3 प्रश्न आहेत. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा, एल इक्वल्स टू आय ओमेगा आणि ई इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे तर मी याला आय न मल्टिप्लाय केलं तर आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर होईल अपॉन 2i. ओके. बर. पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. किती मार्काला आलेला प्रश्न आहे? 4. मला असं एक माझं ना एक म्हणतो ना मन सांगतंय, विचारणार ते परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. मग तुम्ही आम्हाला युट्यूबवर परपेंडिक्युलर शिकवलंच नाही, असं माझ्या क्लासमधल्या एका मुलानं म्हटलं. अरे म्हटलं तुला रेग्युलर तर शिकवलंय की. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बिलकुल अवघड नाहीये. हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस परपेंडिक्युलर, हा पॉइंट इथं आहे. तो एक्स पासून वाय अंतरावर आहे आणि वाय पासून एक्स एवढ्या अंतरावर आहे. लक्षात घ्या, हे डिस्टन्स आहे. आणि हे आर अज्युम करा. पायथागोरस वापरा. आर स्क्वेअर इक्वल्स टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. याला डीएम न मल्टिप्लाय करा. इंटिग्रेट करा. मग आय झेड येते इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. मग तिचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. खात्री वाटते मला ही येईल बरं का. रेडियस ऑफ गायरेशन, त्याची डेफिनेशन फिजिकल सिग्निफिकन्स करा. डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया असते mr²/2. सिग्माचा वापर करून ते प्रूफ दिलंय, ते प्रूफ करा. हे मी आयएमपी म्हणणार आहे. तिथं इंटिग्रेशनचा थोडा वापर करावा लागतो बरं का बाळांनो. बर. आता कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज, कोनिकल पेंडुलम, मॅक्सिमम, मिनिमम आणि मोस्ट सेफ स्पीड. हे आपल्या युट्यूबवर छोटे छोटे 5-5, 10-10, 12-12 मिनिटाचे व्हिडिओ आहेत बरं का. तुम्ही येत नसेल तर ते व्हिडिओ बघून वेल ऑफ डेथ करा. पॅरलल ऍक्सिस थेरम व्हिडिओ बघून करा. तुम्हाला नक्की अभ्यासाची सुद्धा आवड निर्माण होईल. बरं चला, आता प्रश्न घेऊया आपण.
पहिला पेपर असतो सप्टेंबर 2021 चा. ओके. आणि सप्टेंबर 2021 मध्ये पहिल्या टॉपिक मध्ये काय विचारलं गेलंय ते बघूया आपण. एमसीक्यूज मध्ये मला कुठलाही प्रश्न दिसलेला नाहीये. ओके, काय हरकत नाही. व्हीएसए मध्ये सापडलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया ची डेफिनेशन लिहायचं राहिलंच की आपल्या आयएमपी क्वेश्चन मध्ये. पण या अगोदर आपण सांगितलं होतं डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. असा एखादा प्रश्न राहिला असेल तर प्लीज कॉमेंट मध्ये सांगा. 2 मार्काला आलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, 1 मार्काला आलंय. 2 मार्काला नाही आलं. बीएसए मध्ये ओके. वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ कुठं लिहिलंय मी इथं? ह्याच्यावरती पुस्तकातलंच आहे तसं न्यूमेरिकल आलं, लक्षात घ्या. पुस्तकातलंच वेल ऑफ डेथ 2 मार्काला. व्हीएसए 1 3 मार्क झालं बाळांनो. आता मग 4 मार्काचा डायरेक्ट क्वेश्चन आहे का? ओके, ओके. 4 मार्काला हा प्रश्न आलेला आहे. 4 मार्क. ओके, 2 मार्काचं वेल ऑफ डेथ न्यूमेरिकल आणि 1 एमसीक्यू संपलं. सप्टेंबर 2020 मध्ये एवढंच आलंय. आता मार्च मध्ये बघूया आपण. पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया आपण. चॅप्टर ठीक आहे. पहिल्या चॅप्टर मधले कोणते प्रश्न आहेत? एमसीक्यू मध्ये सापडला. ओके. डिफरन्स इन द टेन्शन. डिफरन्स इन द टेन्शन. मी इथं बोललो होतो बघा. डिफरन्स इन द टेन्शन हे विचारलंय. ओके. एमसीक्यू मध्ये विचारलंय. ऑप्शन आहेत 6 mg, 3 mg, 2 mg, mg. काही करू नका. टॉपला टेन्शन असतं 0, बॉटमला असतं 6 mg, मध्ये असतं 3 mg. मग मध्ये आणि बॉटम मध्ये जर विचारलं 3 mg चा पण डिफरन्स येईल बरं का. मग एक एमसीक्यू फिक्स आहे. ओके. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ अ डिस्क विचारलाय. ओके. न्यूमेरिकल एकच मार्काला विचारलंय. mr²/2 फॉर्म्युला आहे. 2 मार्क झाले. आता मोमेंट ऑफ एनर्जीची डेफिनेशन एसआय युनिट अँड डायमेन्शन परत 2 वेळा रिपीट झालं बरं का. ओके. 2 2 4 मार्क झाले. आता सेक्शन सी मध्ये एक प्रश्न गॅरंटेड असणार आहे. काय विचारलंय ते बघूया आपण. सेक्शन सी मध्ये कायनेटिक एनर्जी. अरे कुठला पण पेपर घ्या. आता मॅडम अजून एक पेपर आहे 2023 चा, सॉरी 2022 चा जुलैचा. नंतर मोबाईल मध्ये पण आहे. सगळं आपण डिस्कस करणार आहे, सोडणार नाही बरं का, लक्षात घ्या. ओके. रेन ड्रॉप, एव्हरेज कायनेटिक एनर्जी नाही याच्यातलं. स्ट्रेंज वेव्ह नाही याच्यातलं. ओके. चेंजेस, बाल्मर सिरीज नाही याच्यातलं. पोटेन्शियोमीटर नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेटमेंट 1 मार्काला व्हीएसए मध्ये. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये, सेक्शन बी मध्ये एखादं न्यूमेरिकल. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क. डिस्क डिस्क हॅट्रिक झाली डिस्कची, लक्षात घ्या. ओके. किती मार्काला विचारले त्यांनी? 2 मार्काला विचारले. म्हणजे 2 2 4 मार्क झाले. ओके. नाही 2 1 3 मार्क झाले. म्हणजे 4 मार्काचा प्रश्न असेल का शेवटी? थांबा 1 मिनिट. ओके. सेक्शन सी मध्ये काय बघूया आपण. झेरॉथ लॉ आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. रिपीट. मग मला सांगा जुलै मध्ये क्वेश्चन्स रिपीट झाले की नाही? झाले, लक्षात घ्या बाळांनो. आता एक काम करूया की आपण अजून माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहेत. थोडस थांबा बरं का. ओके. सापडले प्रश्न. फेब्रुवारी 2023. त्याच्यात पहिल्या टॉपिक मधला कुठला प्रश्न आहे बघूया आपण. फर्स्ट लॉ, बुलियन एक्सप्रेशन, करंट, थीटा. ओके. एलईडी हे यातलं नाहीये. ओके. एमसीक्यू नाहीये. व्हीएसए मध्ये 8 प्रश्न आहेत. एव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट नाही. एक्सेलरेशन. फ्रिक्शन जर 0 केलं तर रोड सेफ आहे का? नाहीये. नो म्हणायचं. 1 मार्क मिळाला. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हॅट्रिक. ओके. हॅट्रिक नाहीये. 2 स्टार अगोदर दिले होते, लक्षात घ्या. ओके. पण नाही, पण हाय 2-3 वेळा रिपीट झालाय क्वेश्चन. 3 मार्क झाले, लक्षात घ्या. सेक्शन सी मध्ये काय विचारलंय? डायमेन्शन्स, डायग्राम, यूज, डिफरन्शियल, ट्युनिंग फॉर बायप्रिझम, करंट, अल्टरनेटिंग, डायपोल. नाही की रे आला. तर सेक्शन डी मध्ये आलाय. कुठला आलाय का बघूया. प्रश्न आलाय वेलॉसिटीज ऍट व्हेरियस पॉइंट प्रूव्ह करा. 4 मार्काला प्रश्न आलाय. आता वाढतोय ना कॉन्फिडन्स बाळांनो. आता शेवटचा पेपर आता जुलै 2023 मध्ये झालेला. ओके. सुरुवात करूया एमसीक्यू पासूनच. हा. सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट काय असतं? मग सर्क्युलर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते, लक्षात घ्या. ओके. 1 मार्क एमसीक्यू आहे. आता व्हीएसए मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट नकोय, पिरियड नाहीये, गायरोमॅग्नेटिक नाहीये, कंडक्टर नाहीये. याच्यातलं काही नाही आलं. 1 मार्क झाला तशी फक्त आपला.
ईडी करंट नाही याच्यातलं, पीबी डायग्राम नाहीये, लॉ नाही याच्यातला, डी ब्रॉग्लीज नाहीये, हाफ लाईफ नाहीये. ओके. मोटरसायकलिस्ट वेल ऑफ डेथ. ओके. रिपीटेड क्वेश्चन आहे. मगाशी पण आलाय आणि जुलैमध्ये परत रिपीट झाला बघा, लक्षात घ्या. वेल ऑफ डेथ 2 मार्काला. म्हणजे 3 मार्क झाले, लक्षात घ्या. डिफ्लेक्शन सर्किट मध्ये मला वाटतं सेक्शन डीच असणार आहे. मी डायरेक्टली सेक्शन डी कडे जातो. पॅरलल ऍक्सेस थेरम 4 मार्काला आलेला आहे. मग झाले की नाही? 4 आणि 3 7 मार्क. काय ह्याच्या बाहेरचं येऊ शकतं ते कॉमेंट मध्ये सांगा मला आता. याच्या बाहेरचं येऊ शकतात न्यूमेरिकल्स. पण जेव्हा तुम्ही हे सगळं करणार आहे, फॉर्म्युले नाही करणार तुम्ही. मी अशी पण निवांत मुलं बघितलेत. काय, की सर आम्हाला डेरिव्हेशन जमतं बरं का, पण फॉर्म्युले पार्ट नाही. तर उपयोग काय त्या डेरिव्हेशनचा? मग माझं काय म्हणणं आहे, घ्या स्क्रीनशॉट, करा एवढं सगळं. थेअरी तर येणारच आहे. न्यूमेरिकलचा फॉर्म्युला तर लिहाल तुम्ही. आरामात 4 ते 5 मार्क मिळाले पाहिजेत. ऑल द बेस्ट.